सर्वात जास्त षटकार मारणारा जो फलंदाज ठरेल त्या फलंदाजाला जर आपण पाहिलात अमोलजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल। तर नक्कीच सर्व फलंदाजांना सुवर्ण संधी असेल। या स्पर्धेमध्ये खंबाळा ट्रॉफी मध्ये सर्वात जास्ती षटकार मारणारा जो फलंदाज असेल त्याला तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल अमोलजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून। ज्या वेळेस आपण प्राइज सेरेमनी करू बक्षीस वितरणाच्या वेळेस त्यावेळेस 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल। अगदी आपण चालू असणारी लढत आपण पाहताय। एक बाजूने हर्ष स्पोर्ट्स दाभाड संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला। फलंदाजीसाठी आमंत्रित केला आई गावदेवी कुशिवली अ संघाला आणि गोलंदाजी मार्क वरती जर आपण पाहिलं तर ज्याने कित्येक वेळा हर्ष स्पोर्ट्स दाभाड असेल किंवा दाभाड श्री गणेश दाभाड संघाचं नेतृत्व करताना आपण पाहिलं महेश पाटील गोलंदाजी मार्क वरती आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती या गोलंदाजाने कित्येक सामने खिशामध्ये घालून दिलेत। अगदी कित्येक मोठ्या मोठ्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीवरती नाचवल्या। तोच गोलंदाज आपण पाहता महेश पाटील गोलंदाजी मार्क वरती षटकातील पहिलाच बॉल। त्याच्या विपक्षामध्ये आपण जर फलंदाजाचा विचार करायचा झाला तर आकाश अगदी या विभागामध्ये या खेळाडूला रबाडा म्हणून एक ओळख दिली गेली। एक हॉट हिटर बॅटर म्हणून त्याची ओळख अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू आकाश पहिलाच बॉल घुटनाटे खेळायचा होता। क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि एक जर आपण पाहिली तर सिंगल घेतली गेली आहे। खूप चांगलं क्षेत्ररक्षण शॉट स्क्वेअर लागला झाला स्वतः कर्णधार पोहोचला चेंडूपर्यंत। सन्माननीय अक्षय दादा बजागे आणि सन्माननीय हेमंत दादा पाटील यांचा इथे शुभ आगमन झाला। वेलकम सहर्ष स्वागत। विनंती असेल आपण आमच्या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं। वेलकम सहर्ष स्वागत खंबाळा ट्रॉफी 2025 मध्ये सागरचे गुरुनाथ पाटील यांच्या माध्यमातून पराग पाटील कुशिवली जो फलंदाजी करतोय त्यासाठी प्रति षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आमच्यापर्यंत पोहोचला। बॉलर तयार। यावेळेस पहा खूप चांगला स्ट्रोक आलाय स्टँड अँड डिलिव्हर पराग पाटीलच्या बॅट मधनं उद्घोषणा करणारा आलाय इव्हन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार। सन्माननीय निलेशजी शेळके साहेब विनंती असेल आपण मुख्य मंचावरती विराजमान व्हायचे। वेलकम सहर्ष स्वागत असेल खंबाळा ट्रॉफी 2025 मध्ये। यावेळेस पहा खूप चांगला कमबॅक केलाय। सन्माननीय संजयजी पालवी साहेब आणि त्यांचे समवेत आपण जर पाहिलं सन्माननीय रामजी मांद्रे साहेब विनंती असेल आपण मुख्य मंचावरती या। वेलकम आपलं देखील सहर्ष स्वागत असेल। यावेळेस पहा खूप चांगलं क्षेत्ररक्षण वेदांत पाटील पोचला चेंडू पर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण अगदी झेल घेण्याचा प्रयत्न होता मात्र असफल ठरले। कुठेतरी जर आपण पाहिलं तर स्टार्ट्स घेतला असता तर कुठेतरी झेल पाहायला मिळाले असते। मात्र क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्त्व नसेल तुम्हाला प्रत्यक्षामध्ये वर्तमान काळामध्ये हा खेळ उतरवावा लागेल। तुमच्यामध्ये असलेली इथून धमक इथून जी जिद्द आहे जे कष्ट आहेत ते दाखवावे लागतील। सातत्याने तुम्हाला कष्टाने हा खेळ खेळावा लागेल आणि अगदी जर पाहिलं तर हा बॉल देखील खूप चांगला इथून जर पाहिलं तर आपण महेश पाटील यांचा विचार करायचा झाला पहिल्या बॉलवरती सिंगल त्यानंतर मोठा फटका परागच्या माध्यमातून कन्वर्ट केला गेला। मात्र त्यानंतरचा जो कमबॅक आपण पाहता अगदी ज्या अनुषंगाने गोलंदाजी मैदानावरती होते जो अनुभव आहे दांडगा अनुभवाचा वापर एक लेजेंडरी क्रिकेटर म्हणून का ओळखलं जातं अगदी अनुभवाच्या जोरावरती इथून शक्ती आणि युक्तीचा वापर। यावेळेस पहा व्हेरिएशन पंचांकडे धात मागली जाते लेग बिफोर साठी मात्र धात पेटाळली गेली आहे। एक धाव इथून कंप्लीट केली गेली आहे लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव असेल आणि अगदी षटक समाप्तीचा इशारा पहिल्या षटकाच्या अखेरीस जर धावांचा विचार करायचा झाला तर बिनबाद 9 म्हणजे जर मित्रांनो विचार करायचा झाला तर एक मोठा फटका आल्यानंतर देखील जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 3 धावा।
सन्माननीय जगदीशजी शिलार साहेब कुशिवली, विनंती असेल साहेब आपण देखील मुख्यमंचावरती या. जगदीश दादा शेलार या विभागातील खूप मोठं नाव, एक प्रेमळ स्वभावी व्यक्तिमत्व. वेलकम, सहर्ष स्वागत असेल. तर नक्कीच तिसरी लढत आपण पाहाल. एक बाजूने असेल आई गावदेवी जांभिवली, तर त्यांच्या विपक्षामध्ये दोस्ती 50-50 खंबाळा. चला विनंती असेल दोन्ही संघाच्या कर्णधारांना की पहिल्या सत्राच्या अखेरीत जर आपण कर्णधार उपस्थित राहिले नाहीत तर तुम्हाला दंडित करण्यात येईल, पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आणि ही स्पर्धा जर आपण पाहिली तर कडक शिस्तीची स्पर्धा. यावेळेस पहिलाच बॉल वेदांत पाटील वरती, पहिल्या बॉल वरती प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाने केली चुकी. अगदी जर आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगला झेल सोडल्यानंतर 2 धावांमध्ये रूपांतर. अगदी या विकेटचं महत्व जर विचारायचं असेल तर येणारा काळ, येणारी वेळ, येणारे बॉल इथून सांगून जातील. हर्षपोर्ट दाभाडला, कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका खेळ. अगदी जर आपण पाहिलं तर ज्या ज्या वेळेला तुम्ही झेल सोडताय त्या त्या वेळेला तुम्हाला तो फलंदाज हवी ठरतोय, त्या त्या वेळेला तो फलंदाज प्रतिस्पर्धी संघावरती हवी ठरलाय. अगदी जर मागील आठवड्यामध्ये विचार करायचा झाला तर केव्हीपीसी कांदिल ट्रॉफी मध्ये क्वार्टर फायनलची मॅच होती. कुंदे स्पोर्ट कुंदे त्यांच्या विपक्षामध्ये जय बजरंग ओजी खरिवली, अजय खांडेकरच्या ज्या 2 कॅचेस सोडल्या आणि शेवटच्या 6 बॉलवरती 19 धावांची गरज असताना खरिवली संघाला पहिल्या 3 बॉलवरती शैली सुतार वरती जो आघात केला गेला, पहिल्या 3 बॉलवरती 3 षटकार मारले आणि त्यावेळेस कुंदे स्पोर्ट कुंदे संघाला पराभूत व्हावं लागलं होतं. मात्र यावेळेस जर आपण पाहिलं तर कॅचेस विन द मॅचेस, यावेळेस जर आपण पाहिलं तर खूप चांगला कमबॅक केला गेला गोलंदाजीच्या मार्फत वेदांतने. इथून परतीचा प्रवास करत असताना बॅटर पराग तर नक्कीच कल्पेश शिळके यांचं देखील शुभ आगमन झालं. वेलकम, सहर्ष स्वागत असेल. साई प्रसाद पाटील, चला नवीन फलंदाज आपण पाहता मैदानामध्ये दाखल झाला. बॅटर दीपेश, बॉलर तयार वेदांत. यावेळेस पहा खराब हाताळणी कुठेतरी केली गेली आहे का, पंच अजूकी तटस्थ आहेत. फेअर डिलिव्हरी असेल, पंचांनी एक चांगला निर्णय घेतला. कुठेतरी बॅटर थोडस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याच अनुषंगाने खूप चांगला निर्णय पोहोचवला गेला. बॉलर तयार. यावेळेस पहा अगदी बॉल वरती झोकून खेळण्याचा प्रयत्न होता, व्हाईट बॉल घोषित केला गेला. बॉलर तयार. यावेळेस पहा खुटनाटे खेळण्याचा प्रयत्न, सन्माननीय राहुल दादा पाटील यांचं देखील शुभ आगमन. हर्ट ऑफ खंबाळा, एक विस्फोटक फलंदाज राहुल पाटील आज आजच्या दिवसामध्ये इन ऍक्शन पाहायला मिळतील. वेदांत पुन्हा एकदा तयार असेल. हा देखील बॉल खूप चांगला आहे. पंचांकडे पुन्हा एकदा बायचीसाठी अपील केली गेली आहे, क्लाउडली अपील. मात्र पंच आमची खूप अनुभवी आपण पाहता आणि ही दात पेटाळून लावली आहे.
सन्माननीय साईनाथजी शेळके साहेब यांचं देखील शुभ आगमन झालं. वेलकम सहर्ष स्वागत. अगदी जर धावांचा विचार करायचा झाला तर धावा धबल कवरती 15. साईनाथजी शेळके साहेब विनंती करेन आपण मुख्य मंचावरती विराजमानाचं वेलकम सहर्ष स्वागत. सन्माननीय साईनाथ दादा शेळके यांचं आपण पाहता मुख्य मंचावरती शुभ आगमन झालं. वेलकम. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहताय दिनेश भाई पाटील, एक लेजेंडरी क्रिकेटर, दांडगा असा अनुभव, 40+ मधील एक अनुभवी खेळाडू ज्यांनी हर्षपोर्ट दाभाड संघ पुरस्कृत केला. आपण पाहताय गोलंदाजी मार्क वरती संघाचे संघमालक दिनेश पाटील. आपण फलंदाज आकाशचा जर या पर्वामध्ये या सत्रामध्ये विचार करायचा झाला तर खूप खराब प्रदर्शन राहिलं. यावेळेस पहा अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये आल्यानंतर डायरेक्ट ते त्याला पाठवून दिला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पार्किंग लॉट मध्ये 6 धावा. इथून पहा थोडीशी मिसफील्ड, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथून जर पाहिलं तर कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. पहिल्या 3 बॉलवरती 8 धावा आल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावरती. धावांचा विचार करायचा झाला तर धावा आपण पाहताय 23. हा फटका यावेळेस बसलाय क्षेत्ररक्षक ओम म्हणजेच हर्षने इथून सहज सोपा झेल सोडलाय. ओमने खूप मोठी चुकी केली आहे. ज्या बॅटरच्या बॅट मधून जर आपण पाहिलं तर एक मोठा फटका आला होता त्या फलंदाज आकाशला इथून जीवनदान दिला गेला. जर पाहिला गेला तर हा दुसरा जीवनदान मिळतो बॅटर आकाशला. अगदी मी म्हटलं होतं कॅचेस विन द मॅचेस, ज्या वेळेस आकाशला पहिला जीवनदान मिळाला त्याच वेळेस इथून त्याच अनुषंगाने इथून या धावा कुठेतरी आल्या नसेल मात्र क्रिकेटमध्ये तुम्हाला जर तरला महत्व नसेल. पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळलाय. यावेळेस देखील क्षेत्ररक्षक पोचलाय वेदांत. खूप मोठी चुकी ही देखील म्हणावी लागेल. अगदी ही देखील झेल होऊ शकली असती. दोस्ती 50-50 खंबाळा संघाचे जे खेळाडू प्लेइंग 11 टीम विनंती असेल आपण मुख्य मंचासमोर हजर राहायचंय. बॉलर पुन्हा एकदा तयार. यावेळेस पहा इनसाइड एज बॅटरला इथून परतीचा प्रवास करावा लागेल. बॅटर बॅक टू द डगआउट. तंबूच्या आश्रयाला जात असताना बॅटर दीपेश.
चला विनंती असेल त्वरित क्षेत्ररक्षण सजवा. फलंदाज आपण पाहता मैदानामध्ये स्वप्नील मांजे. खरं तर खूप उशिराने येत असताना अगदी जर विचार करायचा झाला, हा बॅटर एक विस्फोटक शैलीचा बॅटर आहे, एक अष्टपैलू खेळाडू आहे, ज्याच्यामार्फत नेहमी चांगली दर्जेदार खेळी पाहायला मिळते. चला दुसरा पुकार असेल आई गावदेवी स्पोर्ट्स जांभिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये दोस्ती 50-50 खंबाळा. खंबाळा संघाचा कर्णधार उपस्थित झाला. आई गावदेवी जांभिवली संघाच्या कर्णधाराला दुसरा पुकार असेल. तर नक्कीच ओमसाई मूवीचे सर्व सिद्धेशदादा पाटील यांच्या मार्फत षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक साठी तब्बल 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. दोन्ही संघांना इथून सुवर्ण संधी. आपल्या विभागातील सर्व खेळाडूंना एक चांगलं प्रोत्साहन देण्याचं काम आपण पाहताय सिद्धेशदादा पाटील आणि ओम दिनेशभाई पाटील यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. सहज सोपा झेल तुषार पाटीलने सोडलाय आणि आयवा झेलला 50 रुपयाचा कॅश प्राइज असेल. ओमसाई मूवीज सन्माननीय सिद्धेशदादा पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहता इथून चालता फिरता ATM या स्पर्धेला इथून मिळाला. अगदी जर आपण पाहिलं धावा फलकावरती धावा जोडला गेला तब्बल 30 धावा आपण पाहता. डेथ ओव्हरचा सामना करत असताना गोलंदाज ओम. सिंगल झाली कंप्लीट. सिंगल वरती तिथून बॅटर्स थांबलेत. सर राजेश पाटील आपण पाहताय यष्ट्यांच्या मागे सूत्र हलवत असताना हे देखील दाबा टेनिस क्रिकेटच्या पटलावरील खूप मोठं नाव ज्यांनी काळ गाजवलाय, ज्यांच्या कर्णधारीच्या पदावरती दाबाड संघाने कित्येक सामने जिंकले आहेत. यावेळेस पहा चांगलं यष्टी रक्षण, निर्धाव बॉल, चांगली हाताळणी आपण पाहताय. या विभागातील एक उभरता सितारा आपण पाहताय हर्ष दिनेश पाटील. अगदी लेदर क्रिकेट मध्ये देखील त्याची खूप चांगली कामगिरी आपण सातत्याने पाहत असताय. बॉलर तयार. यावेळेस देखील पहा टप्पा पडल्यानंतर आतल्या बाजूने आलाय फलंदाज बाद. खूप चांगली चाणाक्ष यष्टी रक्षण म्हणावं लागेल. हर्षला इथून मिळाली सफलता. बॅटर बॅक टू द डगआउट. चला शेवटचा आणि ऑफिशियल कॉल असेल आई गावदेवी जांभिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहताय दोस्ती 50-50 खंबाळा संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. पहिल्या सत्राच्या अखेरीस नाणेफेक केली जाईल. पहिलाच बॉल फेस करत असताना स्विच हिट केला. लगातार बाद नाही तो बर्बाद. शेवटच्या बॉल वरती खूप चांगला ब्लास्ट. अगदी आल्या आल्या पहिलाच बॉल फेस करत असताना आणि 17 मधील शेवटच्या बॉल वरती षटकाराच्या मदतीनंतर धावा फलकावरती जोडल्या गेल्या. तब्बल 37. 24 बॉल 38 धावा कराव्या लागतील. हर्ष स्पोर्ट्स दाबाडला. चला आमच्या समेत लगेचच जोडायचा आई गावदेवी जांभिवली संघाचा कर्णधार आणि त्यांच्या विपक्षामध्ये दोस्ती 50-50 खंबाळा संघाचा कर्णधार. चला विनंती असेल सन्माननीय जगदीशजी शेलार साहेब
कुशिवली गावातील उद्योगपती. चला विनंती करेन आपण मुख्य मंचावरती या. शुभ आगमन. लगेचच आपण मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचे. वेलकम सहर्ष स्वागत जिंच्या माध्यमातून या स्पर्धेला नेहमीच खंबाळा नगरीला आणि दोस्ती 50-50 खंबाळा संघाला नेहमीच मोलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य करणारे व्यक्तिमत्व जगदीशजी शेलार साहेब वेलकम. हॅलो. तर पाहुण्याची शुभ असते नाणेफेकी केली जाईल. एकीकडे टीम जांभेली दुसरीकडे टीम खंबाला. तर नाणेफेकी केली जाते. कॉल आलाय जांभेली संघाकडून. नक्कीच नाणेफेकी सुद्धा जिंकली जांभेली संघाने. तर निर्णय कालावाचा आहे. डिसिजन पेंडिंग राहील. ओव्हर टू साईड. तर कल्पेश हलक्याला विनंती करतो की आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आणि आशु पाटील एक डॅशिंग आणि डायमंड पर्सनॅलिटी खंबाले गावाचा उगवता सितारा आशु पाटील. सन्माननीय साईनाथजी बजागे साहेब यांचं देखील इथे शुभ आगमन झालं. वेलकम सहर्ष स्वागत साहेब. विनंती असेल आपण मुख्य मंचावरती या विराजमान व्हायचं. वेलकम वेलकम वेलकम. ओर टू कॉम बॉक्स. तर सामन्याला सुरुवात. पॉवर पे शतक स्वप्नील यावेळेला नक्कीच निर्धाव चेंडू सांगता झाली. पंचांकडे अपील करतात कुठेतरी परंतु पंच अपील फेटाळताना निर्धाव चेंडू सांगता झाली. बोलो तयार. बॉलिंग ट्रॅक वरती स्वप्नील सामना करेल दिनेश. या वेळेला नक्कीच नक्कीच कुठेतरी आपल्या वेगवान गोलंदाजीचा कुठेतरी पुरेपूर फायदा घेतोय स्वप्नील. पूर्णपणे जगडून ठेवलं दिनेशाला. निर्धाव चेंडू आला पुन्हा एकदा. चांगली गोलंदाजी आता ते कुचिली संघाकडून. बॉल तयार. स्वप्नील बॉलिंग ट्रॅक वरती सामना करेल दिनेश. या वेळेला नक्कीच स्विच हिट केल्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सलगचा तिसरा चेंडू निर्धाव येतोय. कुठेतरी चांगली गोलंदाजी आता आलतोय कुशिली संघाकडून पाहायला मिळते. या स्वप्नील याची पॉवर शतक आहे. अनमारित शतक. कुठेतरी इनफिल्डच्या बाहेर 2 शतशतक असतील. बॉल तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती स्वप्नील सामना करेल दिनेश आपल्या संघासाठी. या वेळेला नक्कीच गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू दणदण करीत निघून जाईल का? तर यस चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. 4 धावा. या 4 धावाच्या मधील धावसंख्या कुठेतरी संघाने स्वतः श्री गणेश केला दिनेश याने. चौथ्या चेंडूवर कुठेतरी यश प्राप्त केलं गेलं दिनेश याचं. 3 धावा 4 धावा स्कोरबोर्ड आल्यात. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वरती स्वप्नील.
बोला तयार. स्वप्नील सामना करेल दिनेश. कुठेतरी वेगवान गोलंदाज आहे स्वप्नील. या नक्कीच खराब चेंडू सांगतात ते. अवांतर धावेने वाढवेल. अवांतर धावेने एक धावेने धावसंख्या पुढे सरकेल ती मात्र 5 या आकड्यावरती. कुठेतरी चांगली गोलंदाजी हाताळलं तर स्वप्नील, परंतु एक खराब चेंडू आलाय, वाईट चेंडू आलाय. त्यानंतर एक धाव स्कोरबोर्ड ऍड झाले. धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वरती दिनेश. फुल टॉस. कुठेतरी कॅच ड्रॉप झाली आहे. झेल धरतीला दान झालाय. कुठेतरी जीवनदान मिळालं दिनेश याला. फुल टॉस चेंडू होता, कुठेतरी फायदा घेऊ शकला नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचेल. 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली आहे. चांगली गोलंदाजी हाताळते. कुठेतरी एक मेजवानी आली होती दिनेश याला आणि त्या मेजवानीचे मात्र स्वाद काय घेता आला नाही दिनेश. फुलटॉस चेंडू होता, कुठेतरी समाचार घेऊ शकला नाहीये. बोला तयार. बॉलिंग ट्रॅक वरती सामना करेल तुषार. यावेळेला फटका चांगला आहे. बॉल चला. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसरी धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. कुठेतरी या 2 धावा कंप्लीट. 2 धावाच्या मध्ये धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली. अशा सामन्याचा इशारा आलाय पंच उमेश उकबाली यांचा. 1 षटका समाप्तीनंतर धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली. चांगली गोलंदाजी हाताळली. कुठेतरी पहिले 3 चेंडू निर्धाव आले होते, त्याच्यानंतर थोडस कमबॅक पाहायला मिळाला दिनेश याचा. अडतीस धावांचा बन आहे 24 चेंडू मध्ये. कुठेतरी धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली. 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी दाबर संघाला. तर दुसऱ्या षटकाची जबाबदारी कर्णधार आकाशवर सोपवली आहे. असंख्य 8 वर जाऊन पोहोचले. कुठेतरी 38 धावांचं आव्हान आहे. अजूनही 18 चेंडू आणि 30 धावांचं समीकरण उरलंय. जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता आहे 18 चेंडू मध्ये. बोला तयार आकाश. तर सन्मानाने सत्कार होईल. तर नक्कीच निर्धाव चेंडू आलाय. कुठेतरी धावसंख्या स्थिर 8 या आकड्यावरती. पळून केल्याचा प्रयत्न केला गेला होता दिनेश याने. कुठेतरी निर्धाव चेंडू पूर्णपणे जखडून ठेवले कुशिली संघाने दिनेश याला. धावसंख्या स्थिर 8 या आकड्यावरती. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वरती आकाश. तर नक्कीच आपण पाहता आमच्या मुख्य मंचावरती शुभ सन्मान, शाही सन्मान केला जातो. माईची शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय साईनाथजी शेळके साहेब यांचा यथोचित मान सन्मान आपण पाहता. खंबाळा ट्रॉफी 2025 मध्ये वेलकम, सहर्ष स्वागत साहेब. आपण आलात, या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद साहिल. नक्कीच एक धाव आली. एक धावच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकेल 9 या आकड्यावरती. बोला तयार. या आपल्याला नक्कीच
टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला, चेंडू कोणी समजला नाही तुषाराला. निदा त्यांनी सांगता झाली चांगली गोलंदाजी अत्तलतोय आकाश वारंवार आपल्या संघासाठी. बोला तयार आकाश, सामना करेल तुषार. धावसंख्या 9 वर स्थिर आहे, कुठेतरी चांगली गोलंदाजी अत्तलतोय कुशली संघ. यावेळेला खोलला टप्प्याचा चेंडू होता, थोडस गचाराचं सस्पेन्शन झालंय, मिसफील्ड झाली, तंबल झाली, एकदा कम्प्लीट दुसरी धावायचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे परंतु थ्रो तेवढा चांगला नाही. 2 धावा सहजपणे कंप्लीट, 2 धावाच्या मध्ये धाव संख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 11 या गडावरती. चांगली गोलंदाजी आता सातत्याने कुशली संघ. कुठेतरी माहिती आहे 38 आहे 24 चेंडूंमध्ये, धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचली आहे. बोला तयार आकाश, सामना करेल रुपेश. तुषार या बलेला नक्कीच निर्धाव चेंडू सांगता झाली आहे. कुठेतरी चांगली गोलंदाजी असेल ते वारंवार आकाश आपल्या संघासाठी. माहिती आहे 38 आहे, कुठेतरी जखडावं लागेल दाभाड संघाला. बोला तयार. यावेळी फटका चांगला आहे, फटक्यामध्ये ताकद ना जाकत पाहायला मिळते आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. तुषाराच्या बॅट मध्ये हा यूज षटकार. प्लीज आपल्याला विनंती करतो की आपला निर्णय कळवायचा आहे लवकरात लवकर. निर्णय कळवायचा आपला. तर सतशनाचा निर्णय घेतलाय जांभेली संघाने अमर्दित केलाय फलंदाजीसाठी. दोस्ती 50 पोट खंबाला संघाला. तर कुशल संघ प्लीज स्पीडअप करायचा लवकरात लवकर. तर आमच्याशी जोडले गेलेत अरविंदजी मांद्रे, यांचं सुद्धा हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. वेलकम वेलकम वेलकम. आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं. त्याचबरोबर राकेशजी तरे यांचं सुद्धा हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. वेलकम. आपल्याला सुद्धा विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. नक्कीच सामन्याला सुरुवात तिसऱ्या षटकाची जबाबदारी दिली आहे दीपेश याच्यावर. फलंदाज दिनेश स्ट्राइक एंडवर. या वेळेला नक्कीच चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल झाला, शतश तैनात केला गेला आहे. थोडीशी सत्यशन चांगलं झालं. दुसरी धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि पहिला हादरा, पहिला झटका मिळतोय दाभाड संघाला दिनेशाच्या रूपाने. नवीन फलंदाज मैदानामध्ये महेश. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये महेश. बोला तयार दीपेश बॉलिंग ट्रॅक वरती. सामना करेल महेश. शफल झाला होता कुठेतरी
चेंडूने उचली घेतली, निर्धाव चेंडू सांगता आली. चांगली गोलंदाजी हाताळतोय दीपेश. नक्कीच आकाशाच्या पावलावर पाऊल ठेवून चालतोय दीपेश. कुठेतरी कुठेतरी माहिती आहे चांगली धावसंख्या अजूनपर्यंत त्यांनी पूर्णपणे जखडून ठेवलाय. 10 चेंडू आणि समीकरण उरलाय 20 धाबांत. बोला तयार. दीपेश सामना करेल महेश. या वेळेला बॅटची कडा यष्टीरक्षक चुकी करतोय पराग. कुठेतरी एक धाव रोखू शकणार नाही. एक धावीने धावसंख्या पुढे सरकेल ती मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली 19 या आकड्यावरती. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वरती. तर धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचली. बोला तयार. बॉलिंग ट्रॅक वरती दीपेश सामना करेल तो मात्र तुषार. या वेळेला नक्कीच टप्पा पडल्यानंतर उचली घेतली. काय चेंडू हाताळतोय. लाईन आणि लेंथ पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी हाताळतोय. वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते दीपेश याची. बोला तयार. दीपेश सामना करेल तो मात्र तुषार. पूर्णपणे जखलून ठेवले दाभाड संघाला कुशिलू संघाने. चांगली गोलंदाजी हाताळतोय. चेंडू हवेमध्ये आहे. झेल होईल का. तर झेल झालाय धरतीला दान. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव्याचा प्रयत्न केला गेलाय आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली गेली. दोनदाच्या मध्ये धाव संख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 21 या आकड्यावरती. कुठेतरी संधी होती झेल घेण्याची. कुठेतरी परतावं लागलं असतं तुषार याला, परंतु झेल सोडला. झेल झाला धरतीला दान. कुठेतरी चुकी करतोय शतरक्षक आणि ही चुकी कुठेतरी मागत पडू शकते. कारण की सलामीचा फलंदाज आहे तुषार. विस्फोटक फलंदाज आहे दाभाड संघाचा. बॉल तयार. दीपेश सामना करेल तुषार. शपथ झाला होता. कुठेतरी बॅटची लिडिंग एज होती. शतक संपण्याचा इशारा आला पंच उमेश उकमाळी यांचा. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 21 या आकड्यावरती. 6 चेंडू आणि समीकरण उरलंय ते मात्र 17 धावा. 6 चेंडू 17 धावा. 17 धावा 6 चेंडू. कोण जिंकेल आणि कोण या स्पर्धेमध्ये आपले अस्तित्व टिकवून ठेवेल. तर चौथ्या षटकाची जबाबदारी 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असताना सतीशच्या वर जबाबदारी दिली आहे. कुठेतरी आज आपला संघ जर या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकावून ठेवायचं असेल कुशली संघाला तर सतीशाला चांगली गोलंदाजी आता लावावी लागेल. जर दाभाड संघाला जर अस्तित्व टिकावून ठेवायचं असेल तर कुठेतरी महेश आणि तुषार याला आपले मोठे हात खोलावे लागतील. मोठे फटक्यांची गरज आहे दाभाड संघाला. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वरती सतीश सामना करेल महेश. फटका चांगला आहे. एकदा कंप्लीट केली गेली. सतश तैनात आहे. सतशन चांगलं झालंय. एकदा मी समाना मानावं लागेल. आता मात्र 5 चेंडू धावा उरल्यास 16 धावा. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वरती सतीश
बॉल तयार बॉलिंग ट्रॅक वरती सतीश 6 चेंडू समीकरण उरलंय फक्त आणि फक्त 16 धावांची आवश्यकता. कुठेतरी हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळते. सतीश 5 चेंडू 16 धावा सामना करेल तुषार. एक मोठा फटका आणि मॅच मध्ये कलात्मक. यावेळेला नक्कीच खराब चेंडूची सांगता झाली. एक चेंडू अवांतर आली आहे. धाव संख्या उरली आहे 5 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी राहील. कुठेतरी सतीश थोडीशी चुकी करतोय. कुठेतरी दबावामध्ये पाहायला मिळतोय सतीश. सामना करेल तुषार. 5 चेंडू 15 धावांची आवश्यकता. बॉल तयार. फटका चांगला आहे. बॉल चाललाय दणदण करीत थांबणार नाहीये पण चांगलं सत्रशन झालंय आणि या 2 धावा कंप्लीट असतील. 2 धावाच्या मध्ये धाव संख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 25 या आकड्यावरती. 4 चेंडू आणि 13 धावा. चांगलं सत्रशन होतंय कुठेतरी कुशली संघाकडून. बोला तयार. लोअर चेंडू टाकू तुषार साठी मोठा फटका आला असता परंतु समाचार घेऊ शकला नाहीये तुषार आपल्या संघासाठी. बॉल तयार बॉलिंग ट्रॅक वरती सतीश. यावेळेला नक्कीच टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातावर स्थिरावलाय. चांगली गोलंदाजी हाताळतोय. समीकरण उरलंय आता मात्र 3 चेंडू 13 धावांची आवश्यकता. बॉल तयार बॉलिंग ट्रॅक वरती सतीश. सामना करेल तुषार. बोला तयार. यावेळेला नक्कीच कुठेतरी मॅच मध्ये आपलं अस्तित्व टिकावून ठेवलं कुशली संघाने. आता मात्र समीकरण उरलंय 2 चेंडू 13 धावांची आवश्यकता. एक जर खराब चेंडू आला कुठेतरी मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळेल. तयार सतीश. सामना करेल तुषार. शपथ झालाय. चेंडू हवेमध्ये आहे. झेल होईल का तर यस आणि फलंदाज बाद. दुसरा आदरा मिळतोय दाभाड संघ. उरल्या 13 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानामध्ये वेदांत. सतीश सामना करेल वेदांत. यावेळेला सरळ चेंडू पॅड वर जाऊन अदलत आणि कुठेतरी आपलं अस्तित्व टिकावून ठेवलं कुशली संघानं. जिंकल्या संघाचं अभिनंदन. हरल्या संघाचं कौतुक. तर मी विनंती करतो दाभाड संघाचे दिनेशभाई पाटील आणि व्यासपीठावर विनंती करतो आपण यायचंय प्लीज. त्याच्यानंतर कुशली संघाचा तर गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी हाताळली. फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. त्याचे नंतर बॅटिंग करत असताना 21 धावांची पारी खेळली असा नो डाऊट ठरलाय कुशली संघाचा. आकाश सामनावीर